हा बोला. हॅलो मॅडम, इथे गावात कमळीचा सत्कार होणार आहे. ओके. खरं तर कार्यक्रमाला मला यायला आवडलं असतं, पण नाही होऊ शकत. मी इथे फार महत्वाच्या कामामध्ये अडकले ना. बरं, आता मी सांगते तसं करायचंय. सत्कार समारंभ होऊ देत. म्हणजे कसं आहे ना, एखाद्या माणसाला इतकं वर चढवायचं ना, का एवढ्यावरून आदळल्यानंतर मार बरोबर बसला पाहिजे. आणि एक सत्कार कुठेही थांबवायचा नाही ना, सत्कार होऊ द्यायचा. हो मॅडम. जितका मोठा सन्मान तितकाच मोठा अपमान. आई तू हे ज्या पद्धतीने मला तिकडनं घेऊन आलीस ना, हे साफ चुकीचं आहे बरं का. अगं काय वाटलं असेल कमळी, तिची आई साधना मावशी त्यांना? कोण साधना मावशी? नाही म्हणजे काय ओळख आहे त्या बाईची? आपल्या घरी इथे राहत होती तेव्हा तिने तिचं नाव साधना सांगितलं. आता आपण तिथे गावात गेलो तेव्हा आपल्याला कळलं की तिचं नाव काय सरोज आहे. ऋषी, यू नेव्हर नो, तिचं आणखीन काहीतरी तिसरंच नाव असेल. आई आता ना तुला भानही राहिला नाहीये, तू काय बडबडतेस, याचा नॉनसेन्स बडबडतेस फक्त तू. अजिबात नाही हा ऋषी. मी काय बोलते ते नीट कळतंय मला. माझा शब्द मी विचारपूर्वक बोलते. तूच सांग, कोण आहे ती साधना? कोण आहे म्हणजे? अगं त्या राहत होत्या आई आपल्या इथे. त्यांनी नाव वेगळं सांगितलं, व्यक्ती वेगळी नव्हती. त्या घरात सगळ्यांशी किती चांगल्या होत्या, त्यांचा स्वभाव किती चांगला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आय एम शॉक्ड की हे सगळं माहिती असून सुद्धा तू त्यांच्याशी असं कसं वागू शकतेस? आय एम शॉक्ड ऋषी. ती बाई इथे आपल्या घरात राहिली, आपली एक फॅमिली मेंबर म्हणून आपल्या समोर खोटी ओळख ठेवली. आय एम शॉक की एवढं सगळं कळल्यानंतरही तुझं काहीच रिॲक्शन नाहीये. फॉरगेट दॅट. ज्या बाईला स्वतःच्या नवऱ्याचं नाव सांगायची लाज वाटते, जिने आपल्या मुलीला तिच्या बापाचं काय नाव आहे हे सांगायची हिंमत दाखवली नाही, त्या बाईबद्दल मी बोलले तर काय फरक पडला? फरक पडतो आई, कारण तुझे बोलतेस ना ते फक्त आरोप आहेत, सत्य नाही येते. तू इतका आहारी गेलायस ना त्यांच्या की तुला काहीच दिसत नाहीये. आणि तू त्यांचा इतका तिरस्कार करतेस की तुला चांगल्या गोष्टी दिसत नाहीयेत. तुला दिसतोय फक्त गैरसमज, तो वाढवतेस आणि त्यांना जाऊन वाटेल तसं बोलून आलीस तू. हिचा सत्कार कशाला करायचा? रद्द करा सगळं. काल एवढं रामायण झालं तरी व्याज हिचा सत्कार करायचा, यो कोणता न्याय हाय? अहो सुमन काकू, अहो या सगळ्यात त्या पोरीचा काय दोष? केवढी मेहनत केली पोरीनं, पहिला नंबर मिळवलाय. तुमचा राग सरोजवर आहे नव, मग कमळीला का दोष देताय? तिला कशाला शिक्षा द्यायची? वय काय, आता तिचा सत्कार करा, तिला मोठं करा, मग उद्या आमच्या पोरीनं कुणाच्या तोंडाकडे बघायचं? अहो असं कसं म्हणताय? या सरोजचं काय बी चुकलं नाही बघा. तुम्हाला पडत नाही ना, तुम्ही घर जाऊन बसा की. हे गाव का तुमच्या एकट्याचं नाहीये. मला आज कमळीचा सत्कार करायचा आहे. हा, कमळीचा सत्कार होणार. बरोबर बोलतोय अण्णा. हा, आम्ही सत्कार करणार म्हणजे करणार. तुम्हाला जमत नसेल तर घरी जा. अरे थांबा. असं कसं म्हणताय? अरे काय चालवलंय तुम्ही? हा, मगापासून आहे ना तुम्ही समजा डोसकं उठवलंय. अहो त्या पोरीनं अख्ख्या राज्यात आपल्या गावचं नाव मोठं केलंय, मग तिचा सन्मान व्हायला नको का? काय ग मावशे, व्हायला पाहिजे की नाही? सरपंच, कमळी आली. ये ये कमळी ये. अगं तू आमच्या गावची शान आहेस. ये ये वर ये. काय बघताय? हा? ये ये कमळी ये बाळा. आणि आई कमळी किती चांगली आहे तुला माहिती आहे. तू स्वतः कौतुक केलंस तिचं अनेक वेळा, लक्षात आहे ना? आणि
तू आई एक इंडिपेंडेंट बाई आहेस, प्रोग्रेसिव्ह माइंडसेटची आहेस, तू एका दुसऱ्या बाईबद्दल असं कसं बोलू शकतेस? आहे ना, मी इंडिपेंडेंट आहे, मी प्रोग्रेसिव्ह आहे, पण मी बिचारी नाही आहे. महत्वाचं म्हणजे मला स्वतःची, माझ्या संसाराची, समाजाची लाज आहे, ती बाळगते मी. मला चांगलंच माहिती आहे कुठे कसं बोलायचं. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, माझ्या पाठीशी मी अत्यंत स्वाभिमानाने तुझ्या वडिलांचं नाव लावते. मला त्याची लाज वाटत नाही, कारण लाज वाटण्यासारखं मी आजवर कधी काही केलेलंच नाही. बट सी हाऊ स्ट्रेंज इट इज ऋषी. साधनाने कमळीला लहानाचं मोठं केलं, का तिच्या नवऱ्याचं नाव सांगितलं नाही? का कमळीला माहिती नाही तिचे वडील कोण आहे? सांग ना, काय कारण आहे? आई बास, काय गुन्हा काय कमळीचा नक्की? तिचा बाप कोण आहे कोण नाही यावरनं अपमान करणार आहेस का तिचा? आणि आत्ता म्हणालीस ना तू प्रोग्रेसिव्ह आहेस, इंडिपेंडंट आहेस, मग एका बाईचा नवरा नाहीये तिच्याबरोबर, तर ह्यात त्या बाईचीच चूक असणार असे पुरसटलेले विचार घेऊन फिरत असशील ना, तर काय उपयोग आहे त्या प्रोग्रेसिव्हनेस आणि इंडिपेंडन्सचा? आणि फॉर दॅट मॅटर ज्या बाईचा आता तू अपमान करतेस ना, त्या बाईने स्वतःच्या जीवावर कमळीला लहानाचं मोठं केलंय. अरे चांगल्या चांगल्या घरातल्या मुलींनाही नसते ना इतके चांगले संस्कार दिले त्या बाईने कमळीला. काहीतरी चांगलं केलं असेल की नाही आयुष्यात? एक्झॅक्टली, हेच मला म्हणायचंय ना. हे जे सगळं प्रकरण तुला दिसतंय ना ऋषी, हे तितकं सोपं आणि सरळ नाहीये. पण अनफॉर्च्युनेटली तुला यातलं काहीच कळत नाही. अनफॉर्च्युनेटली आई, तुला मी लहान नाहीये हेच अजून अंडरस्टँड होत नाहीये. मला माणसं ओळखता येतात. कमळी चांगली आहे मला माहितीये. मूर्ख आहेस तू. यू आर स्टुपिड. तिच्या प्रेमात अंधळा झालायस तू. आणि तू द्वेषात. तर मंडळी, आज या ठिकाणी आपण समदे इथं जमलो ते एका खास सत्कार समारंभासाठी. आज इथे एका साध्या घरातल्या साध्या मुलगीचा सत्कार समारंभ होणार आहे. बिकट परिस्थिती असताना, कुठली बी स्पेशल सोय नसताना फक्त मन लावून अभ्यास करायचा आणि संबंध मुंबई विद्यापीठामध्ये पहिला नंबर काढायचा. हे काय खायचं काम नाही, पण खरं तर आपल्या गावातल्या कमळीनं हे करून दाखवलंय. आणि आज फक्त या कमळीमुळं आपल्या या सिद्धटेक गावचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या कमळीसाठी.